आता बातमी आहे भंडाऱ्यातली। भंडाऱ्यातून खासदार सुनील मेंढेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेले आहे। विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावात आला तरी अधिकारी गैरहजर होते। लोकांचं काम करायचं नसेल तर घरी बसा अशा शब्दात खासदारांनी अधिकाऱ्यांना सुनावलेलं आहे। गावकऱ्यांनी सुद्धा अधिकारी हे काम करत नाहीत अशा प्रकारची तक्रार सुद्धा केलेली आहे। खासदार सुनील मेंढे यांनी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत। तुम्ही असं खालचे लोक पाठवता का? नाही सर, आम्ही आता प्रत्येकांना म्हणजे साहेबांनी डेप्यूट केले आहे सर। आज यांच्या नाही प्रत्येकाने म्हणजे काय म्हणजे साहेबांनी म्हणजे काय कोणत्या साहेबांनी डेप्यूट केलं आहे? व्हिडिओ साहेबांनी त्याने काय झोपायला लागले का ते भंडाऱ्याला साहेब? बरं, हे काम आहे, हे कोणाचं काम आहे? मग सरकारचं माझं काम, घरचं काम, माझ्या घरचं काम होतं ना की माझ्या घरचं काही आहे? एक एक अधिकाऱ्याला प्रसारण पाठवून तुम्ही झोपा घरी, दिवसाला तुम्ही येता, तुम्ही येत नाही म्हणजे तुम्ही इतक्या लाईटली जरा कार्यक्रम घेणार असेल तर म्हणजे तुम्ही गावातल्या लोकांना माहिती यांच्याशी काय आपल्याला रिजरी करायची नाही। हे जे आमच्या तालुक्यातले कर्मचारी आहेत ना खूपच मातले आहेत, तुम्हाला खरं सांगतो। यांच्यावरती कलम 23 अंतर्गत कारवाईच करा, तुम्हाला सांगतो। मग फॉर्म भरायचे होते आपल्याला आज। याविषयी बोलण्याकरता सर्व शेख आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। काय नेमकं घडलं की खासदारांना राग नेमका अनावर झाला, नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं? राघवी, संकल्प भारत यात्रा ही देशासह भंडारा जिल्ह्यामध्ये पण निघालेली आहे। तेच लाखनी तालुक्यातील केसलवाडा पवार इथं पोहोचली। तिथं यात्रा पोहोचली, मात्र अधिकारीच तिथं गैरहजर असल्याचा प्रकार समोर आला। त्यानंतर तिथं खासदार पोहोचले आणि तिथं बघितल्यानंतर अधिकारी नसल्याने खासदारांचा राग अनावर झाला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली चांगली। अधिकाऱ्यांना कारवाईच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। अधिकाऱ्यांवर नेमकं काय घडलंय? आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून खासदारांनी जे अधिकारी संकल्प भारत यात्रेच्या रथामध्ये गैरहजर होते किंवा जे नागरिकांचे कामं करत नाही अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे सूचना सुद्धा खासदारांनी केल्या आहेत। सर्वर धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।